मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज इथे आपण प्लेन साडीपासून सुंदर असा 3 लेअरमध्ये फुल घेरमध्ये वन पीस ड्रेस कटिंग व शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील साडीपासून सुंदर असा 3 लेअरमध्ये फुल घेरमध्ये वन पीस कटिंग व शिलाई करू शकता. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे आपल्याला अस्तरचा कपडा 4 मीटर लागणार आहे उंचीनुसार आणि घेरानुसार. इथे मी साडीच्याच कलरचा ब्लाऊज पीसचा कपडा सुद्धा घेतलेला 1 मीटरमध्ये. आता ह्या साडीसोबत आलेला हा ब्लाऊज पीस सुद्धा आहे. ह्याचा आपण इथे बाहीला पट्टी जोडण्यासाठी वापर करणार आहोत. बरोबर पुढच्या बाजूला आपल्याला इथे पट्टी काढून घ्यावी लागणार आहे डिझाईनमध्ये थोडीशी, म्हणजे बाही सुद्धा दिसायला एकदम अशी सुंदर दिसणार आहे. त्यासाठी ही आपली साडी आहे पूर्ण अशी प्लेनमध्ये आहे. इथे आपण साडीपासून सुंदर असा फॅन्सी 3 लेअरमध्ये वन पीस कटिंग व शिलाई बघणार आहोत. इथे आपल्याला ड्रेसची तयार उंची 50 ठेवायची आहे. तयार उंची 50 ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता ह्या 50 मधून वजा आपल्याला इथे 15 ठेवायचं आहे. ते वजा 15 आपल्याला वरच्या भागासाठी लागणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. नेहमी मापे टाकताना ह्याच पद्धतीने आपल्याला घ्यावी लागतात. वरच्या भागासाठी किती घ्यावं लागतं, मग शिल्लक किती राहिलं आपलं 35 राहिलेलं आहे. 50 मधून वजा इथे मी 15 केलं, बरोबर आपल्या इथे 35 राहिलेलं आहे. 35 आपल्या खालच्या घेरची उंची असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता 15 इंच आपल्याला वरच्या भागासाठी लागणार, त्यामध्ये प्लस आपल्याला इथे 1 इंच घ्यावं लागणार आहे. शिलाईसाठी सुद्धा लागतं, शोल्डर जोडण्यामध्ये आणि कमरेच्या बाजूला जोडण्यामध्ये आपल्याला इथे लागणार आहे. त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं आणि 35 आपली इथे खालच्या घेरची उंची तयार असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे मी अस्तरच्या कापडाची 4 पदरी घडी करून घेते. इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू सोबत कट करायच्या आहेत. वरच्या भागासाठी ही बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू असणार आहे. मापे टाकताना बंद बाजूने टाकावी लागतात. शोल्डर 6 इंच, मुंडा 6 इंच घ्यायचा आहे. अशी लाईन ओढून घेतली. शोल्डर 6 इंच ठेवलं, मुंडा इथे मी 6 इंच ठेवलेला आहे. अशी लाईन ओढून घेते. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता गळा उंचीसाठी इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी दोन्ही सुद्धा समोरची आणि पाठीची गळा उंची 6 इंचच ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. पाठीचा गळा तुम्ही डीप ठेवला तरी सुद्धा चालेल आवडीनुसार. इथे सुद्धा मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतला. अशी लाईन ओढून घेते. आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार ठेवू शकता. आता इथे आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या साईजमध्ये जी छातीची परफेक्ट घडी असेल चौथा भाग इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. इथे छातीचा चौथा भाग, छाती 34 आहे, 34चा चौथा भाग इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि तुमच्या परफेक्ट साईजमध्ये चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे. इथे मी चौथा भाग अधिक 2 इंच घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे. छातीचा परफेक्ट तुमच्या साईजमध्ये चौथा भाग टाकून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला घ्यावंच लागतं. इथे मी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतलेला आहे. आता मुंड्याला आकार देऊन घेते. आता पाठीचा मुंडा इथे आपल्याला 1.25 इंचावरती ठेवायचा आहे सर्व साईजमध्ये आणि समोरचा मुंडा आपल्याला इथे 1.25 इंचावरती ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही सुद्धा मुंड्याचा आकार बरोबर असा मध्य करून घ्या, म्हणजे आकार द्यायला सोपं जाईल. इथे मी दोन्ही सुद्धा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे आपलं कमरघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मापानुसार इथे चौथा भाग टाकून घ्या. आता इथे कमर आहे 32, 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचा परफेक्ट चौथा भाग इथे मार्किंग करून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. इथे मी चौथा भाग अधिक 2 इंच घेतलेला आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. परफेक्ट फिटिंग आपली पहिली लाईन आहे ना त्याच्यावरती येते. आता हे मी कट करून घेते. सर्वात आधी आपल्याला इथे पाठीचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा आकार द्यायला सुद्धा सोपं जातं समोरच्या आणि पाठीच्या गळ्याचा. आता एक बाजू बाजूला घेते. घडी टाकताना आपण त्या पद्धतीने टाकली होती ना, म्हणून एक बाजू बाजूला घ्यायची. ही पाठीची बाजू असणार आहे आणि ही आपली समोरची बाजू असणार आहे, कारण की इथे आपण मुंड्यासाठी मार्किंग केलेलं आहे, त्यासाठी ती समोरची बाजू ठेवा. आता हा मी समोरचा मुंडा इथे कट करून घेते.
इथे मी समोरचा मुंडा कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतला. आता हा इथे मी कट करून घेते. हे अशा पद्धतीने हा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता पाठीचा गळ्याचा आकार देऊन घेते. पाठीचा गळा आपण इथे गोलच ठेवणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवला तरी सुद्धा चालेल. डीपमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. आवडीनुसार ठेवा. इथे आपला हा गळा कट करून झालेला आहे. हे अशा पद्धतीने. आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पिसाच्या कापडाची इथे आपल्याला अशी घडी करून घ्या. डबल घडी करून घ्यावी लागते. अस्तर कटिंग केलेलं ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना एकसारखं ठेवून घ्या आणि कट करून घ्यायचं आहे. कपडा कट करताना थोडासा अस्तरच्या बाहेरच्या बाजूने कट केलं तरी सुद्धा चालेल. इथे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे कट करून झालेल्या आहेत. समोरची आणि पाठीची बाजू. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाच्या खाली असा टेप पकडायचा आणि पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा आहे. बाही जोडतो ती पद्धत वापरा. माझं इथे भरलं 9 इंच. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजची बाही कटिंग करतो का ती पद्धत वापरायची आहे बाही कटिंगसाठी. आता हा कपडा घेतलेला आहे. 4 पदरी घडी करून घ्या. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. कपडा इथे मी एका लाईनीमध्ये करून घेते. एका लाईनीमध्ये कट करून घेतलेला आहे. आता इथे बघू शकता आपलं किती भरलं होतं. मुंडा मोजून 9 इंच भरलं होतं. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. तेव्हा परफेक्ट बाही जोडायला पुरते. ही आपली बंद बाजूने 9 इंचावरती मार्किंग करून घेते. 9 इंचावरती, कारण की बाही सुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे. इथं माझं 9 इंच बरोबर भरलेलं आहे. इथे मी 9 इंचावरती असं मार्किंग करून घेते. आता बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी 16 इंच मार्किंग असं करून घेतलं, कारण की समोरच्या बाजूला आपल्याला इथे 4 इंचाची पट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे. बाहीची उंची जरा मी थोडीशी जास्त ठेवणार आहे. इथे मी समोरच्या बाजूला 4 इंचाची पट्टी सुद्धा जोडून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता इथे मी बाही फिटिंग 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही सुद्धा परफेक्ट मार्किंग करून घ्या. फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच जास्त घ्यायचं आहे. आता इथे बाहीची उंची जास्त असल्यामुळे हे बंद बाजूने सर्वात आधी मार्किंग करून घ्या 1 इंच आणि ह्या बाजूने बाहीची उंची जास्त असल्यामुळे इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता ह्याच्यावरती 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. आतल्या बाजूला 2 इंच घेतलेला आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने थोडासा उंच आकार, नंतर असा खोलगट आकार देऊन घ्यायचा आहे. खोलगट आकार आपल्या इथे समोरच्या बाजूला असतो. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आकार देऊन घ्या आणि खोलगट बाजूला इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बाही कट करून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे आपल्याला दोन्ही सुद्धा सोबत कट करून घ्यायचं आहे. उंच आकार आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे बाही जोडताना बरोबर आपला मध्य लक्षात येईल. इथे मी मध्यावरती मार्किंग करून घेतलं. आता 2 पदर बाजूला घ्यायचे आहेत, म्हणजे 2 राहतील. आता इथे खोलगट बाजू कट करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने इथे आपले दोन्ही सुद्धा बाजू कट झालेले आहेत. आता इथे मी समोरच्या बाजूला जोडण्यासाठी कपडा कट करून घेते. तेवढ्याच लांबीचा बरोबर 4 इंचाची पट्टी कट करून घेणार आहे. तुम्ही ना इथे लेस वापरली तरी सुद्धा चालेल. 4 इंचाची पट्टी वापरू शकता लेसमध्ये भेटली तर. इथे मी 4 इंचाची बरोबर अशी पट्टी कट करून घेते. एकसारखं मार्किंग करून घेतलेलं आहे. अशी लाईन ओढून घेते आणि पट्टी कट करून घेते. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या बाहीला जोडण्यासाठी.
व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला अस्तरची उंची 33 ठेवायची आहे. साडीच्या घेरच्या उंचीपेक्षा अस्तरची उंची आपल्याला इथे 2 इंचांनी कमी ठेवायची आहे. ओपन करून घेतलं पूर्ण. बंद घडी टाकून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. इथे आपल्याला 4 पदरी घडी सुद्धा करून घ्यायची आहे. हे पहा इथे मी 4 पदरी घडी करून घेते. म्हणजे पाठीची घेरची बाजू आणि समोरची घेरची बाजू आपली इथे सोबत कट होणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला 4 पदरी अशी घडी करून घ्यायची आहे. कपडा पूर्ण प्लेन करून घेते. ही आपली बंद बाजू असणार आहे, लक्षात ठेवा. 4 पदर आहेत. आता उंची आपल्याला इथे 33 ठेवायची आहे. इथून मोजून घेते. हे पहा इथपर्यंत मी अशी उंची मोजून घेतली. अस्तरची जेवढी मला पाहिजे होती तेवढी 33 इथपर्यंत भरलेली आहे बरोबर. ही बंद बाजू आणि ही ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. ही ओपन बाजू. आता ओपन बाजूने इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच घेतलं. थोडासा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा नाही दिला तर कोपरे येतात, त्यासाठी थोडासा अर्धगोल असा आकार इथे देऊन घ्या. आता इथे आपल्याला ही आपली बंद बाजू आहे. वरच्या भागाचं केलेलं कटिंग घ्या. बंद बाजू आहे ही सुद्धा आणि ही आपली ओपन बाजू. आता बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या. ही बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या. म्हणजे काय होतं, फिटिंग करताना कमी जास्त होत नाहीये, त्यासाठी बंद बाजू दोन्ही सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि एकसारखं असं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा मार्किंग करून घेते. इथे सुद्धा वरच्या भागाला केलं तेच मार्किंग सेम आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. म्हणजे फिटिंगला कमी जास्त अजिबात होत नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. इथे मी खालीपर्यंत अशी क्रॉस लाईन ओढून घेते. जिथपर्यंत आपण थोडासा अर्धगोल आकार दिला का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा 2 इंच आपण जे वरच्या भागाला केलं तेच मार्किंग आपलं इथे. म्हणजे काय होतं, फिटिंगला कमी जास्त अजिबात तुमची होणार नाहीये. आता इथे मी अर्धगोल आपण असा आकार दिला का कट करून घ्यायचा आहे बरोबर त्या मार्किंगवरती. म्हणजे आपला इथे अस्तरचा घेर सुद्धा आपला भरपूर दिसायला दिसणार आहे, त्यासाठी अशी क्रॉस लाईन आपल्याला इथे ओढून घ्यावीच लागते. बघू शकता समोरची आणि पाठीची बाजू घेरची. हे पहा इथे बरोबर आपलं कटिंग झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा आणि अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे अस्तरची बाजू घेतली. 3 लेअरमध्ये आपल्याला इथे साडीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. 3 लेअरमध्ये म्हणजे समोरच्या बाजूला 3 लेअर आणि पाठीच्या बाजूला 3 लेअर राहणार आहेत त्यासाठी. आता इथे कपडा काढताना कशा पद्धतीने काढायचा आहे, कमरेच्या डबल कपडा काढावा लागणार आहे, लक्षात ठेवा. पहिली लेअर आपली कमरेच्या डबल असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल, तुमच्या चुन्या सुद्धा टाकाव्या लागणार आहेत. घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर दिसला पाहिजे त्यासाठी. आता इथे मी कमरेच्या डबल काढायचा आहे. अस्तरचा कपडा घ्या म्हणजे मापे मोजून घ्यायला सोपं पडेल. हे पहा एकदा झालं, परत एकदा हे पहा अशा पद्धतीने पकडा. पहिली लेअर असणार आहे कमरेच्या डबल, लक्षात ठेवायचं आहे. पहिली लेअर कमरेच्या डबल कपडा काढून घ्यायचा आहे. इथे मी थोडंसं डबल झालं म्हणून मार्किंग करून घेतलं. आता उंचीला आपल्याला इथे 12.5 ठेवायची आहे, लक्षात ठेवा. थोडंसं इथे मी कट करून घेतलं आणि उंचीला आपली इथे लेअर शिलाईच्या सहित 12.5 राहणार आहे, लक्षात ठेवा. 12.5 वरती मार्किंग करून घेते, कारण की थोडंसं आपल्याला तिथे वरच्या बाजूला घडी करून शिलाई सुद्धा द्यावी लागणार आहे, म्हणूनसाठी इथे उंचीला 12.5ची मार्किंग असं करून घेतलेलं आहे. अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे, म्हणूनसाठी 12.5ची उंची ठेवली इथे मी. आणि पूर्ण उंची तिन्ही सुद्धा लेअरची उंची आपली 12.5 12.5 12.5 राहणार आहे, लक्षात ठेवा. समोरच्या घेरची आणि पाठीच्या घेरची. आता इथे सर्वात आधी 1 नंबरची लेअर इथे मी कट करून घेते. कमरेच्या डबल काढल्या, लक्षात ठेवा 1 नंबरची. आता दुसरी सुद्धा मी त्याच पद्धतीने पाठीच्या बाजूला लागणार ना आपल्याला, दोन्ही सुद्धा तेवढ्याच लांबीच्या आणि तेवढ्याच उंचीच्या इथे मी कट करून घेतल्या. आता 2 नंबरची लेअर काढताना काय करायचं आहे, त्याच्यात डबल काढायची आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात डबल काढायची आहे, लक्षात ठेवा. 1 नंबरची लेअर घ्या, त्याच्या मग खालची 2 नंबरची काढताना काय करायचं, त्याच्यात डबल काढावी लागेल. हे पहा साडीचा कपडा आहे. हे पहा साडीचा कपडा इथे पूर्ण असा प्लेन करून घेतला मी.
आता 1 नंबरची लेयर घ्यायची आपल्याला इथे आणि त्याच्यात डबल काढायचे आहे. 2 नंबरची लेयर काढताना लक्षात ठेवा 1 नंबरच्या लेयरच्या डबल काढावे लागते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि मोजून घ्या पूर्ण. हे पहा इथपर्यंत आलेलं आहे. आता एकदा झालं, परत एकदा हे पहा असं ठेवून घ्या. परत ही बाजू किंवा थोडंसं खडूने मार्किंग करते इथे मी. आता परत एकदा ठेवून घ्यायचं. एकदा झालं, परत एकदा ठेवून घ्यायचं. म्हणजे आपला हे कपडा इथे डबल होईल दुसऱ्या लेअरसाठी. आपल्याला इथे चुन्या सुद्धा टाकून घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी कपडा आपल्याला इथे जास्त लागणार आहे. इथं आपलं बरोबर असं 1 नंबरच्या लेअरच्या डबल झालेलं आहे. लक्षात ठेवा. थोडंसं कट करून घेते इथे मी. आता इथे उंचीला आपल्या इथे परफेक्ट 12.5 राहणार आहे. तिन्ही सुद्धा उंची लेअरची उंची सेमच राहणार आहे 12.5. फक्त कमरेच्या डबल अशा पद्धतीने आपल्याला ते कपडा कट करून घ्यावा लागणार आहे. कारण की चुन्या आपल्या भरपूर झाल्या पाहिजेत ना. म्हणजे 1 नंबरच्या चुन्या होतील, त्याच्यात डबल दुसऱ्या लेअरच्या चुन्या राहणार आहेत, तिसऱ्या लेअरच्या त्याच्यात डबल राहणार आहेत. त्याच्या अनुसार आपल्याला इथे कपडा कट करून घ्यावा लागणार आहे. हे पहा बरोबर उंचीला मी तेवढंच ठेवला. लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी इथे कट करून घेते. उंचीला सुद्धा व्यवस्थित झालं आणि लांबीला सुद्धा व्यवस्थित झालं. मोजून घ्या व्यवस्थित. इथे आपली कट करून झालेली आहे. दुसरी लेअर आपली इथे कट करून झाली. आता तेवढ्याच लांबीची बरोबर दुसरी कट करून घ्या. उंचीला सुद्धा तेवढीच कट करून घ्या आणि लांबीला सुद्धा तेवढीच कट करून घ्या. इथे मी दुसरी सुद्धा लेअर कट करून घेतली. उंचीला सुद्धा तेवढीच आणि लांबीला सुद्धा तेवढीच इथे मी कट करून घेतलेलं आहे. दोन्ही सुद्धा आपल्या इथे दुसऱ्या लेअरसाठी म्हणजे समोरची बाजूची 1 आणि पाठीच्या बाजूची 1 इथे कट करून झालेले आहे. आता इथे आपल्याला तिसरी लेअर सुद्धा कट करून घ्यायची आहे. हे पहा असं ठेवून घेते इथे मी. खालच्या बाजूला बघू शकता थोडंसं सोडून द्या, कारण की इथे आपल्याला एकदा घडी करून परत एकदा घडी करून शिलाई सुद्धा द्यावी लागणार आहे. थोडंसं जास्तीचं सोडा, 1/2 इंच जास्तीचं सोडा थोडंसं आणि कट करून घेते इथे मी. तेवढ्याच उंचीची घेतली. फक्त इथे काय करायचं, दुसरी लेअर ठेवून बघा तेवढ्या डबल कपडा इथे काढून घ्या. दुसऱ्या लेअरच्या डबल कपडा इथे खालच्या 3 नंबरच्या लेअरसाठी काढून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. ठेवून बघा आणि बरोबर तेवढ्या लांबीची कट करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा एक समोरची आणि एक पाठीच्या बाजूसाठी कट करून घेतलेले आहेत. 3 नंबरची आणि 2 नंबरची आणि 1 नंबरची कटिंग झालेली आहे. आता इथे मी सर्वात आधी समोरची बाजू तयार करून घेते. पूर्ण पिना लावून घ्या म्हणजे आपला कपडा सरकत नाहीये त्यासाठी. आता इथे सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळा ठेवू शकता. बरोबर अशी अर्धा इंच ठेवून एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी सावकाशमध्ये कट करून घेते. थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे पलटी झाल्याच्या नंतर गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. त्यासाठी इथे मी पूर्ण कपडा पलटी करून घेतला. आता सर्वात आधी एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या आस्तरच्या कापडावरती. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. इथे मी जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढं कट करून टाकलेला आहे. आता पाठीची बाजू इथे मी तयार करून घेते. सर्वात आधी गळा तयार करून घेते. आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. आस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी कट करून टाकते. थोडे थोडे असे कट देऊन घ्या. पलटी करायला सोपं जातं. गळ्याचा आकार दिसायला असं व्यवस्थित दिसतो त्यासाठी. आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मी अस्तर जोडून घेते. एकदम कडेकडेला अस्तरच्या कापडावरती शिलाई देऊन घेते. पूर्ण कपडा प्लेन करत करत जोडत घ्या. गुढी पडू देऊ नका. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे. जेवढा शिल्लक कपडा आहे बाहेरच्या बाजूचा तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी तेवढा कपडा इथे बाहेरच्या बाजूचा कट करून टाकलेला आहे.
इथे आपली पाठीची बाजू तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. समोरची बाजू अशी ठेवून घ्या आणि दोन्हीसुद्धा बाजूंचा इथे शोल्डर जोडून घ्यायचा आहे. गळ्याची बाजू पकडताना व्यवस्थित पकडायची आहे. डबल शिलाई देऊन घेतली. गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्या. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. शोल्डर पकडताना एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या आहेत का ते बघून घ्यायचं आहे बाही जोडण्याआधी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं मार्किंग करून घ्या. आता हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची. आपण कट केलेली पट्टी इथे मी जोडून घेते. अशा पद्धतीने अर्धा इंच पकडायला विसरू नका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता ही सुद्धा पट्टी अशा पद्धतीने ठेवून इथे मी जोडून घेते आणि सुईच्या बाजूने काढून घेते. दाबटीप टाकून घेते. जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते. आता बाही जोडून घेते. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. दोन्हीसुद्धा बाजू अशा ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे चुकत नाहीये किंवा उलट होत नाहीये. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता बाही जोडून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा बाजू आपल्याला इथे मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू जोडून घेतल्या. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे आपली डबल शिलाई देऊन झालेली आहे. एक बाजू जोडून झाली. शिल्लक असेल तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूने थोडं थोडं आपलं शिल्लक राहिलं सावकाश कट करून घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्या इथं जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. जरी फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहिली तरी कट करून टाकता येते, पण बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. अर्धा इंच पकडलेला आहे. डबल शिलाई देऊन घेते म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. हे पहा इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला साडीच्या घेरच्या कापडावरती एकदा घडी करायची आणि परत एकदा घडी करून म्हणजे आपले इथे धागे निघणार नाहीयेत त्यासाठी इथे शिलाई देऊन घ्या. जिथे जिथे आपले धागे निघणार आहेत तिथे तिथे अशी एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला 1 नंबरची लेयर तयार करून घ्यायची आहे. अस्तरच्या कापडावरती इथे मी साडीचा कपडा असा ठेवून घेतलेला आहे आणि 2 इंच प्लेन घ्या. 2 इंचापर्यंत आपल्याला इथे प्लेन घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला आवड्यानुसार तुम्ही ते चुन्या टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीने सावकाश दाखवते त्यासाठी आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. त्या चुन्यांच्यासाठी इथे आपण कमरेच्या डबल साडीचा कपडा काढलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे आपल्या चुन्या सुद्धा अशा भरपूर झाल्या पाहिजेत म्हणजे आपला घेर सुद्धा इथे भरपूर होतो त्यासाठी. एक एक चुनी तुम्ही अर्धा इंचाची ठेवली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने इथे मी पूर्ण चुन्या टाकून घेते. पहिल्या लेअरसाठी फक्त टाकताना एकसारख्या टाका. हे पहा असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. ह्या बाजूला सुद्धा 2 इंच असं प्लेन ठेवायचं आहे म्हणजे फिटिंगला मध्ये येणार नाही. हे पहा व्यवस्थित झालेले आहे. 1 नंबरची लेअर आपली इथे. चुन्या टाकताना फक्त एकसारख्या टाका म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. हे पहा बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा लेयर बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई देऊन घेतली म्हणजे इथे काय होईल आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी. आता इथे बघा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. अर्धा इंच पहिल्या लेयर मधला अर्धा इंच कपडा, कारण की हा कपडा त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एक प्रकारची आपली इथे डिझाईन सुद्धा तयार होणार आहे. त्यासाठी इथे दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई देऊन घेतली मी सर्वात आधी दुसऱ्या लेयरच्या कापडावरती.
आता इथे अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यावे लागणार आहेत आणि कपडा पकडताना 2 इंच सोडून द्या. फिटिंगच्या बाजूला 2 इंच प्लेन पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा वरती ठेवून घेतलं. अर्धा इंच कपडा खालच्या बाजूला राहिला पाहिजे ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा फिटिंगच्या बाजूला 2 इंच आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे. ते प्लेन पकडायचं आहे, लक्षात ठेवा. नंतर आपल्याला इथे वरच्या बाजूला अशा पद्धतीने चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. ज्या पद्धतीने आपण 1 नंबरच्या लेयरला टाकल्या का चुन्या, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा चुन्या टाकून घ्या एकसारख्या. फक्त खालचा कपडा अर्धा इंच शिलाईमध्ये सापडू द्यायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी पूर्ण चुन्या टाकून घेते, एकसारख्या टाकून घ्या. ज्या पद्धतीने आपण 1 नंबरच्या लेयरला टाकल्या का त्याच पद्धतीने इथे सुद्धा पूर्ण चुन्या टाकून घ्या. इथे सुद्धा त्याच्यात डबल त्यासाठी आपण इथे कपडा सुद्धा घेतलेला आहे, म्हणजे आपल्या चुन्या सुद्धा भरपूर होतात त्यासाठी. चुन्या टाकताना एकसारख्या टाका फक्त. खालच्या बाजूचा सुद्धा कपडा शिलाईमध्ये सापडला गेला पाहिजे त्यानुसार. इथे मी पूर्ण कडेपर्यंत अशा पद्धतीने चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. हे पहा एवढा कपडा शिल्लक आहे असं ठेवून घ्यायचं लगेच त्याच्यावरती आणि 1-2 चुन्या बसतील तेवढ्या इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे आपली दुसरी सुद्धा लेयर तयार झालेली आहे. बघू शकता एक प्रकारची इथे आपली डिझाईन सुद्धा तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला तिसरी सुद्धा लेयर तयार करून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता ही समोरच्या बाजूला घेते मी. इथे सुद्धा आपली शिलाई सुद्धा दिलेली आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे आपले धागे निघत नाहीत त्यासाठी ही बाजू मी इथे समोरच्या बाजूला ठेवणार आहे. हे पहा अर्धा इंच पकडायचं आहे. अर्धा इंच हा कपडा शिलाईमध्ये सापडला गेला पाहिजे. वाटलंच तर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या ही बाजू. हे पहा इथे सुद्धा आपण शिलाई सुद्धा दिलेली आहे, म्हणजे आपले इथे धागे दिसणार नाहीत त्यासाठी. 2 इंच सोडून द्यायचं आहे. तिथून पुढे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे त्यासाठी. आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. 2 इंच सोडून द्या. खालचा कपडा सुद्धा अर्धा इंच शिलाईमध्ये सापडला गेला पाहिजे, लक्षात ठेवा. आता चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. एकसारख्या टाका, कमी जास्त होऊ देऊ नका फक्त. खालचा सुद्धा कपडा अर्धा इंच सापडू द्यात. तेव्हा तुमची डिझाईन ना वरच्या बाजूला एकसारखी तयार होईल कापडाची. हे पहा एवढा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे चुकणार नाहीये. हे पहा अशा पद्धतीने डिझाईन तयार होते. त्यासाठी सुरुवातीलाच आपण वरच्या बाजूला एक शिलाई देऊन घेतलेली आहे, म्हणजे धागे दिसत नाहीत, एक प्रकारची डिझाईन तयार होऊन जाते. पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, एकसारख्या टाका. जर तुम्हाला खालच्या 3 नंबरच्या लेयरला कपडा जर कमी पडला तर जोडून घ्या, म्हणजे आपला खालचा घेर सुद्धा असा भरपूर होईल 3 नंबरचा. इथे तुम्हाला पूर्ण साडी वापरावी लागणार आहे. जोडून घ्यायचं आणि दापटीप टाकून घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने शिलाई देऊन घेते. 2 इंच प्लेन ठेवलेला आहे ह्या सुद्धा बाजूला. बघू शकता आपली इथे 3 नंबरची सुद्धा लेयर तयार झाली आणि अशा पद्धतीने इथे बघू शकता डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे मी नॉट बनवून घेते. उंचीला कपडा इथे मी 4 इंच ठेवलेला आहे आणि लांबीला तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे मी अशी त्रिकोणी शिलाई देऊन घेणार आहे. थोडंसं बंद करून घेते, सुईचं करायला सोपं जातं आणि एक शिलाई देऊन घेते. अर्धा इंच सोडून आतल्या बाजूला द्या, म्हणजे सुईचं करायला सोपं जाईल त्यासाठी. अर्धा इंच पकडायचं आहे. दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. थोडंसं कट करून घेते. आता इथे बघू शकता हा कपडा इथे मी सुईचा करून घेतलेला आहे. टोक व्यवस्थित काढून घ्या, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता इथे मी दोन्ही सुद्धा तयार करून घेतल्या एकसारख्या. आता पाठीच्या बाजूला जोडून घ्यावे लागणार आहेत. इथे मी पाठीची बाजू पकडते हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. 1 इंच खालच्या बाजूला सोडून द्या आणि वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन्ही सुद्धा बाजूला जोडून घ्यायच्या आहेत. दुसरी सुद्धा जोडून घेते. मार्किंग बरोबर केलं त्याच्यावरती असे ठेवून घ्या आणि जोडून घ्यायचे आहे.
इथे मी दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं ती पद्धत वापरायची आहे आणि तुम्ही सुद्धा दुसरी बाजू अशा पद्धतीने तयार करून दोन्ही सुद्धा बाजूंना असं ठेवून घ्या. आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला घेर जोडून घ्यायचं आहे. हे पहा असं ठेवून घेतलं मी सुरुवातीला आणि घेर त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. अस्तरची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे त्या पद्धतीने इथे मी ठेवून घेतलं आणि इथे डबल शिलाई देऊन घ्यावी लागते. आता दुसरी सुद्धा बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. अस्तरचा कपडा वरच्या बाजूला झाला पाहिजे अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेतलं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा घेर जोडून घेते कमरेच्या बाजूला. हे पहा असं ठेवून घ्या. त्याच्यावरती अस्तरची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे त्या पद्धतीने इथे जोडून घ्या. डबल शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. शक्यतो डबल शिलाई देऊन घेत जा म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं त्यासाठी. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. अर्धा इंच पकडत जा नेहमी. आता इथे मी दुसरी सुद्धा बाजू जोडून ह्याच पद्धतीने घेणार आहे. बघू शकता एक बाजू परफेक्ट जोडून झालेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. हे पहा असं पकडते आणि ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. अस्तरची बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि पूर्ण घेर जोडून घ्यायचा आहे. डबल शिलाई देऊन घेते परत एकदा म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या. ह्याच्यावरती फिटिंग करून घ्यायची आहे त्यासाठी. दोन्ही सुद्धा बाजू दुसरी बाजू त्याच्यावरती ठेवून घ्या बरोबर आणि फिटिंग करून घ्यायची आहे. बाही सुद्धा व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. एकसारखी पकडा म्हणजे फिटिंग व्यवस्थित होते त्यासाठी. इथे मी पूर्ण घेर सुद्धा असा पूर्ण प्लेन करून घेते सर्वात आधी दोन्ही सुद्धा बाजू म्हणजे फिटिंग करायला सोपं जातं, मार्किंग करायला सोपं जातं त्यासाठी. इथे मी पूर्ण असं प्लेन करून घेतलं. आता जे तुमचं फिटिंगचं मार्किंग असेल ना ते तुम्ही ते करून घ्या. कटिंग करताना केलेलं मार्किंग सुद्धा आहे आपलं त्याच्यावरती बरोबर तुमची फिटिंग येईल. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या कमर घेरपर्यंत. तिथून खाली 7 इंचावरती मार्किंग करून घ्या. 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तिथून खाली 7 इंचावरती. हे पहा इथे मी 7 इंचावरती मार्किंग तिथपर्यंत शिलाई द्यावी लागते लक्षात ठेवायचं आहे. मग तिथून आपल्याला ते सेपरेट करून घ्यावं लागतं म्हणजे आपला घेर सुद्धा आपला इथे सेपरेट होतो दोन्ही सुद्धा बाजूंचा लक्षात ठेवायचं आहे. आधी मग साडीचा घेर आपल्याला तयार करावा लागतो नंतर त्याच्यावरती अस्तरचा करावा लागतो लक्षात ठेवा. फिटिंग सुद्धा दाखवते म्हणजे तुमचं इथे कुठे चुकणार सुद्धा नाहीये. हे पहा अस्तर सुद्धा आणि जोडताना 7 इंचाच्या खाली ना क्रॉस घेत जावं लागेल म्हणजे घेर सुद्धा भरपूर होतो त्यासाठी. आता इथपर्यंत असं जोडत घ्यायचं आणि तिथून खाली 7 इंच मार्किंग करून घ्यायचं. नंतर तिथून सेपरेट करावं लागतं आपल्याला. हे अशा पद्धतीने नंतर इथून सेपरेट करावं लागतं. मग आतल्या बाजूला ठेवून परत अस्तरवरती आपल्याला इथे शिलाई द्यावी लागते क्रॉसमध्ये लक्षात ठेवायचं आहे नेहमी ही पद्धत. इथे मी अस्तरच्या घेरच्या कापडाला सुद्धा खालच्या बाजूला पूर्ण शिलाई देऊन घेतली. एकदा घडी करून घ्यायची परत एकदा घडी करून अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली शिलाईची टिप आपण जे मार्किंग केलं का फिटिंगचं त्याच्यावरती येणार आहे. थोडंसं बंद करून घेते. एकसारखं पकडा कमी जास्त होऊ देऊ नका. इथे सुद्धा एकसारखं पकडायचं आहे फिटिंगची बाजू. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत. कमी जास्त होऊ देऊ नका. नॉड आतमध्ये ठेवा म्हणजे शिलाईमध्ये सापडली जाणार नाहीये. आता इथे सुद्धा चारी सुद्धा बाजू एकसारखे पकडा. 7 इंचापर्यंत हे चारी सुद्धा पकडायचं आहे एकसारखं. कमरेच्या खाली आपण 7 इंच मार्किंग केलं ना तिथपर्यंत 7 इंचापर्यंत आपल्याला हे अशा पद्धतीने चारी सुद्धा एकसारखं पकडा. थोडंसं क्रॉसमध्ये घेते हे अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं आहे अस्तरचा कपडा आतमध्ये ठेवून द्या. हे खालच्या बाजूला ठेवून द्यायचा वरच्या बाजूचा बाजूला ठेवायचा हे अशा पद्धतीने. आता इथे फक्त साडीचा कपडा असा पकडा एकावरती एकसारखं पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यावी लागते. अर्धा इंचापेक्षा जास्त पकडायचं आहे. एकसारखं पकडा फक्त अर्धा इंचापेक्षा जास्त पकडा. ही सुद्धा बाजू अशी एकसारखी पकडा. कमी जास्त होऊ देऊ नका.
इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेते खालीपर्यंत आणि थोडंसं बंद करून घ्या तिथे, म्हणजे पॅक होऊन जाईल तिथे. आता ह्याच्यावरती इथूनच परत मी एक डबल शिलाई देऊन घेते. साडीचा घेर इथे सेपरेट होणार आहे, दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. त्यासाठी थोडंसं कट देऊन घेते नॉर्मलमध्ये. हे पहा, इथं शिलाई आहे आपली, पण त्याच्या अलीकडच्या बाजूला थोडासा कट देऊन घ्या फक्त, नॉर्मलमध्ये, जास्त नाही, थोडंसं फक्त. आणि ते थोडी शिलाई देऊन घ्या. आता इथे थोडंसं बंद करून घेते, थोडंसं अंतर ठेवून द्या शिलाई देताना. आणि शिलाई देताना थोडंसं अंतर ठेवा दुसरी देताना. आता इथे काय करायचं आहे, साडीचा कपडा आतल्या बाजूला ठेवून द्या. त्यासाठी आपण थोडासा साडीच्या कपड्यावरती मागाशी कट दिला, म्हणजे आतमध्ये ठेवायला सोपं जातं. हे अशा पद्धतीने आतमध्ये ठेवून द्या आणि अस्तरचा कपडा पकडायचा आता इथे दोन्हीसुद्धा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा घेर इथे आपले सेपरेट होतात, घेरसुद्धा दिसायला असं भरपूर दिसतो त्यासाठी. आता खालीपर्यंत पूर्ण अशी शिलाई देऊन घेते आणि पूर्ण बंद करून घेते इथे. आता अजून एक देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे अस्तर पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची ह्याच पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा, म्हणजे घेर सुद्धा आपला दिसायला असा भरपूर दिसतो त्यासाठी. बघू शकता इथे आपला ड्रेस पूर्ण तयार झालेला आहे. बाही सुद्धा बघू शकता. हा ब्लाऊज पीस ना साडीमधला होता, त्याचा फक्त थोडासा कपडा आपण इथे बाहीसाठी वापरलेला आहे. इथे नॉड सुद्धा आपल्या अशा पद्धतीने तयार झालेला आहे. बघू शकता ही पाठीची बाजू आहे. घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर झालेला आहे. चुन्या टाकल्यामुळे घेर असा भरपूर होऊन जातो. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. फक्त इथे तुम्हाला पूर्ण साडी लागणार आहे. इथे मी नॉड आणि लटकन सुद्धा तयार करून घेतले. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार बनवले तरी सुद्धा चालतील. बघू शकता ही आपली समोरची बाजू आहे. गळा सुद्धा इथे आपला परफेक्ट आणि व्यवस्थित झालेला आहे. बघू शकता आपला हा खालचा घेर सुद्धा. चुन्या टाकल्यामुळे काय होतं, भरपूर दिसायला तुमचा घेर ह्याच्यामध्ये दिसणार आहे. इथे बघू शकता एक प्रकारची आपली इथे डिझाईन सुद्धा तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून घ्यायचं आहे. घरातील साडीपासून तयार करू शकता, प्लेन साडीपासून. इथे बघू शकता आपला घेर सुद्धा भरपूर झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. अशाच पद्धतीने लटकन सुद्धा बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा तुमचा ड्रेस 3 लेअरमध्ये सुंदर दिसणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.